नमस्कार. मुलांच्या वजनाची चिंता ही खरं तर खूप कॉमन गोष्ट आहे, नाही का? अनेक पालकांना ती सतावत असते. तर आज आपण मुलांचं वजन एका निरोगी पद्धतीने वाढवण्यासाठी काही अगदी सोपे आणि प्रभावी पौष्टिक उपाय बघणार आहोत. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक पालकाच्या मनात कधी ना कधी येतोच की आपलं मूल खूप बारीक आहे, काही खाल्लं तरी अंगाला लागत नाहीये, सगळं करून झालंय, डॉक्टरांना दाखवून झालंय, पण काही केल्या वजन वाढत नाहीये, असं अनेकांना वाटतं. चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं आज शोधूया. माहिती आहे, असे मेसेजेस मला रोज येतात आणि ही जी काळजी आहे ना, ती अगदी स्वाभाविक आहे. पण होतं काय माहितीये का, ह्याच काळजीपोटी नकळतपणे आपल्याकडूनच एक मोठी चूक होते आणि त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी तो अजूनच वाढतो. मग नेमकी कोणती आहे ही चूक? अशी कुठली गोष्ट आहे जी बहुतेक पालक करतात आणि ज्यामुळे मुलांच्या वजनाचा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी अवघड होऊन बसतो? चला पाहूया. हो, हीच ती चूक आहे. मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालणं. आपल्याला काय वाटतं की जास्त खाल्लं की वजन वाढेल, सिंपल लॉजिक आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत हे उलटं काम करतं. जबरदस्ती केली की खाण्याबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची नावळक तयार होते, भीती बसते. मग जेवणाची वेळ ही आनंदाची न राहता एक शिक्षा वाटायला लागते. बरं, जबरदस्ती करण्याऐवजी आपण आधी हे समजून घेऊया की मुलांचं वजन का वाढत नाहीये. याची खरं तर 3 मुख्य कारणं आहेत. एक, मुलांची भूक ना ती रोज बदलत असते. आज जेवढी आहे तेवढी उद्या असेलच असं नाही. दुसरं म्हणजे रोज तेच जेवण दिलं तर त्यांनाही कंटाळा येतो, नाही का? आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीच्या वेळी चुकीचे स्नॅक्स. म्हणजे जेवायच्या आधी बिस्किटं किंवा चिप्स खाल्ले की मग मूळ जेवणाची भूकच मरून जाते. म्हणजे आपल्याला काय करायचंय तर आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आपलं लक्ष किती खाल्लं यावर नको, तर काय खाल्लं यावर हवं. म्हणजेच क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्त्वाची आहे. चला मग आता आपण अशाच काही सोप्या पण जबरदस्त पौष्टिक पदार्थांबद्दल बोलूया. आणि सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या एका सुपरफूडने, केळी. आता केळीच का? तर बघा, यात नॅचरल शुगर आणि भरपूर एनर्जी असते, जी वाढत्या मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. पचायलाही अगदी हलकी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना त्याची गोड चव आवडते. मग ती सकाळी नाश्त्यात द्या किंवा मधल्या वेळेत स्नॅक म्हणून द्या किंवा मस्त मिल्कशेक बनवून द्या, कसंही चालतं. आणि हो, यासाठी काही खूप जास्त करायची गरज नाहीये. रोज फक्त एक केळं जरी आहारात ठेवलं ना, तरी काही आठवड्यातच चांगला फरक जाणवेल. हो, इतकं सोपं आहे. चला आता बघूया आपला दुसरा सुपरफूड. हा एक असा पारंपरिक उपाय आहे ज्याकडे आपण हल्ली दुर्लक्ष करतो, पण तो प्रचंड प्रभावी आहे. आणि तो म्हणजे दूध आणि आपलं साजूक तूप. आता अनेकांना वाटेल की तुपाने फॅट्स वाढतात, पण नाही, तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे फॅट्स निरोगी पद्धतीने वजन वाढवायला मदत करतात आणि शरीराला ताकद देतात. एवढंच नाही तर मुलांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुधारते. कसं द्यायचं? अगदी सोप्पं. रात्री झोपताना 1 कप कोमट दुधात फक्त अर्धा चमचा तूप घालून द्या, बस. हा बघायला गेला तर अगदी छोटासा बदल आहे, नाही का? पण याचे परिणाम मात्र खूप मोठे आणि पॉझिटिव्ह आहेत. नियमितपणे हा उपाय केला तर मुलांच्या तब्येतीत नक्कीच चांगला फरक पडलेला दिसेल. तर केळी आणि दूध तूप हे 2 सोपे उपाय तर आजपासूनच सुरू करता येतील. पण गोष्ट इथे संपत नाही. वजन वाढवण्यासाठी अजूनही काही जबरदस्त पदार्थ आहेत. मग आता पुढे काय? या पुढच्या भागात आपण अशा 3 पॉवरफुल पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे वजन वाढण्याची प्रोसेस आणखी फास्ट होऊ शकते. तर आज आपण असे 3 खास पदार्थ बघणार आहोत ज्यांना आपण खरं तर अंडररेटेड म्हणू शकतो. म्हणजे काय तर त्यांच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही, पण मुलांचं वजन निरोगीपणे वाढवण्यासाठी हे पदार्थ खूपच प्रभावी ठरू शकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे अगदी सोपे आणि आपल्या घरात सहज मिळणारे आहेत. चला तर मग बघूया कोणते आहेत हे 3 पॉवरफुल पदार्थ. हे असे पदार्थ आहेत ना जे आपल्या स्वयंपाकघरात अगदी डोळ्यासमोर असतात, पण त्यांचे फायदे आपल्याला नीटसे माहीतच नसतात आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण मुलांच्या योग्य वाढीसाठी ते किती महत्त्वाचे आहेत हे आता आपण पाहूया. तर आपला पहिला पदार्थ आहे साधा सरळ बटाटा. हो, बरोबर ऐकलत, बटाटा. आता अनेकांना वाटतं की बटाटा म्हणजे काय, आरोग्यासाठी फार काही चांगला नाहीये. पण थांबा, मुलांच्या वाढीसाठी तो किती उपयुक्त आहे हे पाहिल्यावर नक्कीच विचार बदलेल. चला बघूया कसा ते. मग बटाटा काम कसा करतो? तर बघा, बटाटा हा हेल्दी कार्बोहायड्रेटचा एक जबरदस्त सोर्स आहे. म्हणजे काय तर मुलांना दिवसभर खेळायला पळायला जी एनर्जी लागते ना, ती यातून भरपूर मिळते.
इतकंच नाही तर त्यात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्वाचे घटकही असतात जे नैसर्गिकरित्या वजन वाढवायला मदत करतात. अच्छा, मग मुलांना बटाटा द्यायचा कसा? खूप सोपा आहे. एकदम लहान बाळ असेल तर बटाटा उकडून मॅश करून द्या. पचायला अगदी हलका असतो. थोडी मोठी मुलं असतील तर मग बटाट्याचा पराठा, कोण नाही म्हणणार त्याला, किंवा शाळेच्या डब्यात देण्यासाठी त्याची छोटे छोटे स्नॅक्स, कितीतरी प्रकार करता येतात. बरं, आता वळूया आपला दुसऱ्या पदार्थाकडे, आणि तो आहे ड्राय फ्रुट्स पावडर. खरं तर हे मुलांसाठी एक सुपर फूडच आहे असं म्हणायला हरकत नाही. बनवायला अगदी सोपं आणि पौष्टिकतेने ठासून भरलेलं. बघूया यात असं काय खास आहे ते. या पावडरमध्ये काय असतं तर बदाम, काजू, पिस्ता यांसारखे पौष्टिक ड्रायफ्रुट्स. आणि याची खासियत ही आहे की ही पावडर फक्त वजन वाढवायलाच मदत करत नाही, तर मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी म्हणजे मेंदूच्या विकासासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कारण यात ओमेगा 3 सारखे महत्त्वाचे घटक असतात. आणि हे मुलांना द्यायचं कसं? काहीच अवघड नाही. फक्त हे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र करून मिक्सरमधून त्याची बारीक पावडर बनवायची आणि रोज फक्त 1 चमचा पावडर दुधामध्ये मिसळून द्यायची. बस! याने दुधाची चव पण मस्त लागते, त्यामुळे मुलंही आवडीने पितात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. रोज थोडंसं दिलं तरी खूप मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे यात सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. रोज थोडं थोडं दिलं ना की काही आठवड्यातच नक्कीच चांगला बदल दिसून येतो. आणि आता आपला तिसरा आणि शेवटचा पदार्थ, जो दिसायला अगदी साधा आहे पण कदाचित सगळ्यात पॉवरफुल आहे, तो म्हणजे आपलं साधं वरण भात. आणि हो, त्यावर थोडंसं तूप. पण याला पॉवर मिल का म्हणायचं? तर याचं कारण असं आहे की डाळीमधून मिळतं प्रोटीन आणि भातातून मिळतात कार्बोहायड्रेट्स. हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि हे दोन्ही एकत्र आल्यावर शरीराला संपूर्ण पोषण मिळतं, तेही एकाच वाटीत. शिवाय पचायला इतकं सोपं आणि हलकं की लहान मुलांसाठी यापेक्षा उत्तम जेवण नाही. हे कसं द्यायचं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आपलं साधं वरण भात बनवायचं आणि वाढताना त्यावर फक्त एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं. हे तूप म्हणजे मॅजिक आहे. याने चव तर वाढतेच, पण त्यातल्या हेल्दी फॅट्समुळे शरीराला जी ऊर्जा मिळते ना, त्यामुळे त्याची पौष्टिकता कित्येक पटीने वाढते. बरं, आपण काय खायला द्यायचंय हे तर पाहिलं, पण आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे जेवणाच्या वेळी कोणत्या चुका टाळायला हव्यात. कारण काय खायला घालतोय हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच कसं खायला घालतोय हेही महत्त्वाचं आहे. काही छोट्या छोट्या चुकांमुळे चांगल्या आहाराचाही हवा तसा फायदा मिळत नाही. ह्या काही सामान्य चुका आहेत ज्या अनेकदा होतात. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांना जबरदस्ती खाऊ घालणं. असं अजिबात करू नये. त्याऐवजी प्रेमाने आणि संयमाने भरवा. दुसरी मोठी चूक म्हणजे खाताना मोबाईल किंवा टीव्ही दाखवणं. यामुळे मुलांचं जेवणावरून लक्ष उडतं. आणि तिसरं म्हणजे जंक फूडची सवय. त्याऐवजी घरच्या जेवणाची आणि जेवणाची एक ठराविक वेळ ठेवण्याची सवय लावा. याने पचनशक्ती सुधारते. आणि आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, आणि तो म्हणजे संयमाची शक्ती. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, मुलांच्या पोषणाचा प्रवास हा काही एका दिवसाचा किंवा एका आठवड्याचा नसतो. त्यामुळे यात सातत्य आणि काळजी घेणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे. मुलांचं वजन एका दिवसात वाढत नाही, पण योग्य आहार आणि सातत्य ठेवलं तर फरक नक्कीच दिसतो. त्यामुळे धीर सोडायचा नाही. आपण जे छोटे छोटे प्रयत्न करतो ना, तेच पुढे जाऊन मोठे बदल घडवून आणतात. तर मग आता विचार करा, आज आपण ज्या गोष्टी ऐकल्या त्यापैकी कोणता एक छोटासा सकारात्मक बदल आपण आजपासूनच सुरू करू शकतो. बटाट्याचा पराठा बनवणार, की दुधात ड्रायफ्रुट्स पावडर टाकायला सुरुवात करणार, किंवा अगदी साधं जेवताना मोबाईल बाजूला ठेवणार. सुरुवात अगदी छोट्या गोष्टीनेही करता येते, कारण लक्षात ठेवा, हे छोटे छोटे प्रयत्नच मोठे बदल घडवून आणतात. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.